Good morning students. Today we are going to learn third standard science subject 6 number chapter living and non-living things. Last videos we learned some words from this chapter. Now today I will explain this chapter's name living and non-living things. Chapter number 6 living and non-living things. So open the textbook page number 37. See the first paragraph. Look around yourself and observe things carefully. Things we see around can be broadly divided into two groups, living things and non-living things. Okay, you see, look around yourself and observe all things. Okay, we see around can be broadly divided into two groups. We see no two groups, then which living things and non-living things. आपण आपल्या आजूबाजूला जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय कोणत्या वस्तू दिसतात? सजीव आणि निर्जीव. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव and non-living things म्हणजे निर्जीव वस्तू. Okay, now listen, see, plants, animals and human beings are all living things. Plants, animals and human beings are all living things. जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत किंवा आपण ह्युमन बीइंग्स म्हणजे आपण मानव जे आहोत ते कसे असतात? लिव्हिंग थिंग्स असतात, म्हणजे आपण सजीव असतो. टेबल, कार, बॅट, पेन एक्सेट्रा आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आता जे टेबल्स आहेत किंवा कार आहे किंवा बॅट आहे किंवा पेन आहे हे कसे असतात? नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे हे निर्जीव असतात, त्यांच्यामध्ये जीव नसतो. सी द सन, mountains, river, clouds, plants, animals, etc. are not made by human beings. These are gifted to us by nature. They are called natural things. Means see the sun. Okay, you know that sun, then mountains, then rivers, clouds, plants, animals, etc. are not made by human beings. ह्या ज्या गोष्टी आहेत ते मानवाने तयार केलेले नाही, तर हे निसर्गामध्ये उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? नॅचरल थिंग्स. थिंग्स सच ॲज फर्निचर, टॉयज, क्लोथ्स एक्सेट्रा आर मेड बाय ह्युमन बीइंग्स. दीज आर कॉल्ड मॅनमेड थिंग्स. आता पहा, जे फर्निचर आहेत किंवा टॉयज जे आहेत, खेळणी जे आहेत किंवा क्लोथ्स म्हणजे कपडे जे आहेत, हे कोणी तयार केलेले आहेत? तर ह्युमन बीइंग्सनी, मानवाने तयार केलेले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? Man-made things. All man-made and some natural things are non-living things. Can you name some natural non-living things? Okay, all man-made and some natural things are non-living things. आता पहा, मानवानी आणि निसर्गामध्ये काय काय वस्तू आहेत त्या कशा आहेत? त्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याच्यामध्ये जीव नाहीये, ते निर्जीव आहेत. कॅन यू नेम सम नॅचरल नॉन लिव्हिंग थिंग्स? आता तुम्ही सांगू शकता का एखादी नॅचरल लिव्हिंग थिंग्स? लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर इन मेनी वेज. आता पहा, जे लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्या कशा आहेत? भिन्न आहेत. त्या कशा आहेत? भिन्न आहेत. आता आपण पाहिलं काय, ज्या आपण आजूबाजूला पाहतो त्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स येतात. लिव्हिंग थिंग्स मीन्स व्हॉट? प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स. आपण जे मानव किंवा ॲनिमल्स किंवा प्लांट जे असतो, प्लांट जे आहेत ते कसे असतात? लिव्हिंग थिंग्स असतात. तर टेबल, चेअर, कार, पेन, ओके एक्सेट्रा आर नॉन लिव्हिंग थिंग्स. आता हे टेबल आहे किंवा कार आहे किंवा बॅट आहे किंवा पेन आहेत, यांच्यामध्ये जीव नसतो, त्यामुळे ते कसे असतात? नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजे निर्जीव असतात. तर निसर्गामध्ये काय काय उत्पन्न झालेल्या अशा काय असतात? वस्तू आहेत. पहा, द सन, द माउंटेन, रिव्हर्स, क्लाउड्स, प्लांट्स, द सन, माउंटेन, रिव्हर, क्लाउड्स, प्लांट्स, ॲनिमल एक्सेट्रा आर नॉट मेड बाय ह्युमन बीइंग्स. आता पहा, जो सूर्य आहे किंवा माउंटेन आहे, पर्वत आहे, रिव्हर नदी आहे किंवा क्लाउड्स जे ढग आहेत किंवा प्लांट्स ज्या वनस्पती आहेत किंवा ॲनिमल्स जे प्राणी आहेत
ते कसे झालेले आहे, ते मानवाने तयार केलेले नाही, तर ते निसर्गाकडून मिळालेले आपल्याला काय आहे, गिफ्ट आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल थिंग्स. थिंग्स सच ॲज फर्निचर, टॉयज, क्लोथ्स एक्सेट्रा आर मेड बाय ह्युमन बीइंग्स. आता जे फर्निचर आहेत, जेव्हा टॉयज आहे किंवा क्लोथ्स आहेत, तर हे कसे आहेत, हे मानवाने बनवलेले आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, मॅनमेड थिंग्स. तर पहा, हे नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स हे कसे असतात, भिन्न आहेत. त्यांचे गुणधर्म जे आहेत ते कसे आहेत, भिन्न आहेत. सी फीचर्स ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आता ह्यांचे जे फीचर्स आहेत, त्यांचे जे गुणधर्म आहेत ते आपण पाहणार आहोत. लिव्हिंग थिंग्स ग्रो. लिव्हिंग थिंग्स ग्रो. आता पहा, सजीवांची काय होते, वाढ होते. ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो अँड चेंज विथ टाइम. आता पहा, सजीवांची जी वाढ आहे ती वेळेनुसार काय होत असते. अ किटन ग्रोज इंटू अ कॅट. आता जे मांजराचं पिल्लू जे आहे किटन, त्याची काय होते, कालांतराने त्याची वाढ होऊन ते सुद्धा काय बनतं, कॅट बनतं. पहा, अ पपी ग्रोज इंटू अ डॉग. पपी ग्रोज इंटू अ डॉग. अ सीड्स ग्रोज इंटू अ सॅपलिंग अँड देन इंटू अ अडल्ट प्लांट. आता जे पहा, डॉगचं जे लहान पिल्लू आहे त्याचं कालांतराने रूपांतर कशामध्ये होतं, डॉग्समध्ये होतं. त्याच पद्धतीने आपण काय करतो, जे सीड्स, जे बी आहे ते पेरलं की त्याचं काय बनतं, प्लांट्स तयार होतं, त्याचं रोप तयार होतं आणि नंतर कालांतराने त्याचे मोठ्या झाडामध्ये काय होतं, रूपांतर होतं. द अडल्ट प्लांट लुक डिफरंट फ्रॉम अ सीड. द अडल्ट प्लांट्स लुक डिफरंट फ्रॉम अ सीड्स. आता पहा, जे अडल्ट, जे प्रौढ झालेलं असं काय असतं, ट्री आहे किंवा प्लांट आहे, त्यांना सुद्धा नंतर काय येतात, फळे लागतात आणि किंवा बिया येतात. अ बिग ट्रीज वॉज ऑल्सो वन्स अ प्लांट. आता पहा, जी मोठी झाडं आहेत ते कशापासून तयार झालेले असतात, तर प्लांट्सपासूनच तयार झालेले असतात, रोपट्यापासूनच तयार झालेली असतात. मीन्स लिव्हिंग थिंग्स ग्रोज. Okay, you know that all living things grow and change with time. A kitten grows into a cat. A puppy grows into a dog. A seeds grows into a sapling and then into an adult plants. The adult plants looks different from a seed. A big tree was also once a plant. Means you understand, no, living things grow. See the next point. See, all non-living things like a chair, a toy, or a book do not grow at all and remain the same. See here, all non-living things like a chair. Okay, chair तुम्हाला माहितीच आहे. A toys, जे खेळणं आहे किंवा books do not grow at all and remain the same. आता हे जे चेअर आहे किंवा टॉय आहे, खेळणं आहे किंवा बुक आहे, ह्यांच्यामध्ये काय होत नाही, वाढ होत नाहीत, म्हणून हे कसे आहेत, नॉन लिव्हिंग थिंग्स. हे कसे आहेत, निर्जीव आहेत. तर सजीवांची वाढ होते तर निर्जीवांची वाढ होत नाही. सी द नेक्स्ट पॉइंट. लिव्हिंग थिंग्स नीड फूड अँड वॉटर. सी हिअर, देन सेकंड, फर्स्ट पॉइंट वी सी हिअर, लिव्हिंग थिंग्स ग्रोज. देन सेकंड पॉइंट, लिव्हिंग थिंग्स नीड फूड अँड वॉटर. सजीवांना आता कशाची, अन्नाची आणि पाण्याची गरज असते. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड टू गेट एनर्जी अँड टू ग्रो. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ एअर, वॉटर अँड सनलाइट. ॲनिमल्स ईट प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स टू ग्रो. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट नीड फूड अँड वॉटर. नाव लिसन, हिअर इज द लिव्हिंग थिंग्स नीड टू फूड अँड वॉटर. वाय? बिकॉज टू गेट एनर्जी अँड टू ग्रो. आता इथे सजीवांना अन्नाची गरज असते. कशासाठी असते, तर त्यांना शक्ती मिळण्यासाठी, एनर्जी मिळण्यासाठी किंवा त्यांची वाढ होण्यासाठी. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन द प्रेझेन्स ऑफ एअर, वॉटर अँड सनलाइट. आता जे प्लांट्स असतात हे सुद्धा कसे आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव आहेत, परंतु हे अन्न कसे करतात, स्वतः तयार करतात. तर कशापासून, त्याच्यासाठी एअर, हवेची गरज असते, पाण्याची गरज असते आणि सूर्यप्रकाशाची गरज असते, सनलाइटची गरज असते. तर ॲनिमल्स ईट प्लांट्स अँड अदर ॲनिमल्स टू ग्रो. ॲनिमल्स काय करतात, प्लांट्स खातात,
वनस्पती वगैरे खातात किंवा इतर प्राण्यांना खातात. कशासाठी? आपली वाढ होण्यासाठी किंवा आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट नीड फूड अँड वॉटर. आता पहा, नॉन लिव्हिंग थिंग्सना अन्नाची किंवा पाण्याची गरज नसते, कारण त्यांची वाढ होत नाही, त्याच्यामुळे त्यांना अन्न आणि पाण्याची गरज नसते. Now listen, we see now then second point, living things need food and water. Why? Because to get energy and to grow. See then next point, living things move. Living things move. Most living things move from one place to another in search of food, shelter or to protect themselves from enemies. Most living things move from one place to another in search of food, shelter or to protect themselves from enemies. Okay, they are moving from one place to another. Why? Because in search of food, shelter or protect themselves from enemies. आता जे लिव्हिंग थिंग्स असतात ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. कशासाठी? कशाच्या शोधामध्ये? तर अन्न किंवा निवारा किंवा शत्रूंच्या पासून आपला बचाव व्हावा ह्याच्यासाठी ते काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात? स्थलांतर करतात. Animals such as cats and dogs walk with their legs. Fish swim in water using their fins and birds fly using their wings. आता जे पहा ॲनिमल्स असतात, कॅट्स आणि डॉग्स, हे काय करतात? स्वतःच्या पायाने चालतात. तर फिश जी आहे ती काय करते? वॉटरमध्ये आपल्या फिन्सनी काय करते? स्विम करते, पोहते. तर बर्ड जे आहे ते काय करतात? आपल्या विंग्सनी काय करतात? फ्लाय करतात, उडतात. म्हणजे जे ॲनिमल्स आहेत, डॉग्स आणि कॅट्स, हे काय करतात? चालतात आपल्या पायाने. तर फिश काय करते? फिनच्या साहाय्याने स्विम करते. तर बर्ड्स हे काय करतात? आपल्या विंगच्या साहाय्याने आकाशामध्ये फ्लाय करतात. सी, सॉइल holds the plants to the ground so that they cannot move, but parts of some plants show movement like flowers and leaves. आता सॉइलमध्ये ज्या प्लांट्स आपण काय केलेले असतात? लावलेले असतात, ते काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत नाहीत, कारण प्लांट्स हे काय असतात? प्लांट्स इज लिव्हिंग थिंग्स, बट दे डू नॉट मूव बिकॉज plants, parts of some plants show movement like flowers and leaves. परंतु ते आपले मूवमेंट कशा पद्धतीने दाखवतात? जे त्यांना जे फ्लावर्स आलेले असतात त्या प्लांट्सना किंवा जे लीव्ज आहेत, पानं आहेत, त्याच्याद्वारे ते काय करतात? आपली मूवमेंट दाखवतात, आपली हालचाल दाखवतात. नॉन लिव्हिंग थिंग्स मूव ओनली व्हेन दे आर मूव्ड बाय समवन ऑर समथिंग. फॉर एक्झाम्पल, अ बॉल मूव्ज ओनली इफ यू थ्रो ऑर किक इट. आता पहा, जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत ते केव्हा स्थलांतर होतात? जेव्हा आपण काय करतो? जेव्हा बॉल फेकतो किंवा किक मारतो, त्यावेळेस ते काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग हे काय करू शकत नाहीत? स्थलांतर, मूव म्हणजे स्थलांतर करू शकत नाहीत. ओके, डू यू अंडरस्टँड? नो, लिव्हिंग थिंग्स मूव. Living things move from one place to another because in search of food, shelter or to protect themselves from enemies. We see here the example, animals such as cats and dogs walk with their legs. Fish swim in water using their fins and birds fly using their wings. See here, then plant is living things but they do not move. They cannot move. See, but parts of some plants show movement like flowers and leaves. See here, the non-living things move only when they are moved by someone or something. For example, we see here a ball moves only if you throw or kick it. Now listen, see the next point. Living things breathe. Living things breathe. Living things breathe. See the point. Living things need air to stay alive. The process by which our body takes in air is called breathing.
Most animals breathe air through their nose. Now listen, living things need air to stay alive. लिव्हिंग थिंग हवेची गरज असते कशासाठी? जगण्यासाठी. पहा, द प्रोसेस बाय विच आवर बॉडी टेक्स इन एअर इज कॉल्ड ब्रीदिंग. जेव्हा आपण इनहेल करतो म्हणजे काय करतो आपण? श्वासोच्छवास करतो तेव्हा कशाची गरज असते? एअरची गरज असते. त्यालाच आपण काय म्हणतो? श्वासोच्छ ब्रीदिंग करणे. ओके, श्वास आतमध्ये घेणे. मोस्ट ॲनिमल ब्रीथ एअर थ्रो देअर नोज. आता जे मोस्ट ॲनिमल्स आहेत ते ब्रीथ कशाने करतात? श्वासोच्छवास कशाने करतात? तर आपल्या नोजनी. फ्रॉग्स ब्रीथ थ्रो देअर नोज अँड स्किन. नाव लिसन, हिअर द फ्रॉग ब्रीथ थ्रो देअर नोज अँड स्किन. तर इथे जे फ्रॉग जे आहेत, जे बेडूक आहे, ते काय करतं? तर श्वासोच्छवास आपल्या नोजनीही करतं आणि स्किननीही काय करतं? श्वासोच्छवास करतं. फिश ब्रीथ थ्रो स्पेशल बॉडी पार्ट्स कॉल्ड गिल्स. आता पहा, जे फिश हे कशाने ब्रीथ करतात? तर त्यांना जी स्पेशल बॉडी आहे गिल्स, त्यांनी काय करतात? ते श्वासोच्छवास करतात. सी, animals such as mosquitoes, butterflies and cockroaches breathe through air holes in their body. Animals such as mosquitoes, butterflies and cockroaches breathe through air holes in their body. आता जे ॲनिमल्स असतात, मॉस्किटोज असतात किंवा बटरफ्लायज असतात किंवा कॉकरोच, हे तुम्हाला माहिती आहे, ते ब्रीथ कशाने करतात? तर त्यांच्या बॉडीला काय असतं? होल असतं. त्या होलच्या साहाय्याने ते काय करतात? श्वासोच्छवास करतात. प्लांट्स ऑल्सो नीड एअर टू लिव्ह. आता प्लांट्सना सुद्धा कशाची गरज असते? जगण्यासाठी एअरची गरज असते. एअर इंटर्स प्लांट्स थ्रू स्मॉल होल्स कॉल्ड स्टोमॅटा विच आर प्रेझेंट ऑन लीव्ज. आता पहा, एअर आतमध्ये घेण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतो? होल्स असतो. कशामध्ये असतो तो? स्टोमॅटामध्ये. आणि हा स्टोमॅटा जो आहे तो कशामध्ये असतो? लीव्जमध्ये, पानांमध्ये असतो. अशाद्वारे ते काय करतात? लीव्ज स्टोमॅटाद्वारे काय करतात? श्वासोच्छवास करतात. आणि हा स्टोमॅटा कशामध्ये असतो? लीव्जमध्ये. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट ब्रीथ. आता पहा, नॉन लिव्हिंग थिंग्स हे काय करत नाहीत? ब्रीथ करत नाहीत. Now listen, frog breathe through nose and skin. Here is frog breathe through nose and skin. Now listen, here is the fish breathe through gills. See then next, animals breathe through air holes. Animals breathe through air holes. And here is the plants breathe through stomata. Plants breathe through stomata. तर अशा पद्धतीने काय करतात? फ्रॉग्स ब्रीथ करतात कशाद्वारे? नोज आणि स्किनद्वारे. फिश ब्रीथ करते आपल्या गिल्सद्वारे. ॲनिमल्स ब्रीथ करतात एअर होलद्वारे. आणि प्लांट्स ब्रीथ थ्रू स्टोमॅटा. प्लांट्स हे कशाद्वारे ब्रीथ करतात? तर आपल्यामध्ये जो लीव्जमध्ये जो स्टोमॅटा आहे त्याच्याद्वारे ते काय करतात? ब्रीथ करतात. अ फ्रॉग कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. पहा, फ्रॉग जो आहे तो लँडवरतीही राहू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो. इन वॉटर इट ब्रीथ्स थ्रू इट्स मोस्ट स्किन अँड ऑन लँड इट ब्रीथ्स थ्रू इट्स लंग्स. आता पहा, पाण्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा तो कशाद्वारे करतो? इन वॉटर इट ब्रीथ थ्रू इट्स मोस्ट स्किनद्वारे तो काय करतो? श्वासोच्छवास करतो. ऑन लँड इट ब्रीथ्स थ्रू इट्स लंग्स. आणि जेव्हा तो लँडवरती असतो तेव्हा तो कशाद्वारे ब्रीथ करतो? तर आपल्या लंग्सद्वारे. Lungs fish live in the takes of Africa, South America and Australia. They have lungs. Lungfish live in the lakes of Africa, South America and Australia. They have
लंग्स. आता जे लंग फिश आहे ते पहा कुठे दिसून येतात, आफ्रिकामध्ये, साऊथ अमेरिकामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये. मीन्स सी हिअर, लिव्हिंग थिंग्स ब्रीथ. ओके, लिव्हिंग थिंग्स नीड एअर टू स्टे अलिव्ह. The process by which our body takes in air is called breathing. What is mean by breathing? The process by which our body takes in air is called breathing. Most animals breathe air through their nose, but frogs breathe through their nose and skin, and the fish breathe through special body parts called gills. Such animals, now listen, as mosquitoes, butterflies and cockroaches breathe through air holes in their body. Plants also need air to live. Air enters plants through small holes called stomata, which are present on leaves. And see here, non-living things do not breathe. Means you understand, no living things breathe. I think you understand that. Okay, then first point, which living things grow. Then second, we see here, living things need food and water. Living thing, third point, see, living things move. And fourth point, see here, living things breathe. I think you understand it. Thank you.